नमस्कार, श्रीनुच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 19 जून 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। व्यक्ती सर्वदा अन्यायाच्या साथी नसावा, पण न्यायाच्या साथी असावा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीच्या विकासासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। तर अमरावती महानगरपालिकेला आज नवीन आयुक्त मिळाले आहेत। सौम्या शर्मा यांनी मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला असून शहराच्या विकासाची सूत्रे आता त्यांच्या हाती आली आहेत। गुरुवारी सायंकाळी नवनियुक्त मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी अमरावती मनपा आयुक्तालयात प्रवेश करत आपला पदभार स्वीकारलाय। यावेळी मावळते मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेत। कलंत्रे यांनी सौम्या शर्मा यांच्या हाती आपल्या पदाची सूत्रे सोपवलीत। या पदभार स्वीकार समारंभानंतर सौम्या शर्मा यांनी मनपा विभागातील सर्व अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा केली। शहरातील विविध विकास प्रकल्पांची आणि प्रशासकीय कामकाजाची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली। सचिन कलंत्रे यांनी शर्मा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। तर मी 2018 बॅचचे IAS अधिकारी आहे। यापूर्वी मी सर्वप्रथम दिल्लीमध्ये पोस्टेड होते। दिल्लीमध्ये मी SDM म्हणून होते। त्यानंतर मग मी नांदेडमध्ये, महाराष्ट्राचे मराठवाडामध्ये नांदेडमध्ये देगलूर सब डिव्हिजन मध्ये SDM म्हणून पोस्टेड होते। त्यानंतर मी नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यानंतर मग मी नागपूर मध्ये CO स्मार्ट सिटी नागपूर होते आणि आता मी इकडे अमरावती अंबानगरी येथे माझी नियुक्ती झालेली आहे। तर माझा पूर्ण प्रयत्न असा राहणार की जे आतापर्यंत मी मोठ्या शहरात काम केलेलं आहे आणि तिकडे जे बेस्ट एक्झाम्पल जे बघितले आहेत ते सगळे आपण अमरावतीमध्ये कसे लागू करू शकते, जेणेकरून अमरावती जे खूप मोठे आपला विदर्भाचा महाराष्ट्राचं शहर आहे तर कसे आपण जे आपले लोकल सिटीजन आहे, कॉमन सिटीजन आहे, त्यांच्यासाठी जे लिव्हिंग आहे, ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो आपण, लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हणून त्याला बोलू शकतो, आपण कसे वाढू शकते जेणेकरून शहराचा एक संपूर्ण विकास होणं शक्य आहे। स्वच्छता नक्की प्रत्येक शहर किंवा कुठल्याही ठिकाणसाठी स्वच्छता एक मोठा प्रश्न आणि मोठा टॉपिक असतो। तर स्वच्छताबाबत खूप गंभीरपण ते आपण सगळे राहणार आणि स्वच्छताबाबत जे काही उपयोजना लागू आम्ही करू शकता आपले रिसोर्सेस मध्ये ते आपण करणार आणि अशी माझी आशा आहे की जे आता तुम्ही सिच्युएशन मला सांगितली ते त्या सिच्युएशन मध्ये काही आम्हाला एक इम्प्रूव्हमेंट बघण्यासाठी एक अवसर नक्की मिळेल अशी माझी आशा आहे। महिला तुम्ही मला सांगितलं, डेफिनेटली महिला अधिकारी आता अमरावतीमध्ये 3 असे महिला अधिकारी आहे आणि आमच्या देशामध्ये आमची भारत सरकार आणि राज्य सरकार दोघेचा प्रयत्न आहे। महिला सशक्तीकरण एक खूप मोठा एक टॉपिक आहे आणि नक्की आमचा असा प्रयत्न राहणार की या कार्यकाळामध्ये महिलांसाठी पण जे सोयी सुविधा आहे ते आम्ही त्याची सुधारणा करणार, याबाबत पूर्ण इथे प्रयत्न राहणार। सौम्या शर्मा यांच्या नियुक्तीमुळे अमरावती शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाच्या नव्या टप्प्यावर पोहोचेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। आता पाहूया त्यांच्या नेतृत्वाखाली शहर कोणती नवी उंची गाठते। अमरावती शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। तर गाडगेनगर पोलीस स्टेशनला नवे ठाणेदार मिळाले आहेत।
आणि त्यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत। याबाबत सविस्तर माहिती पाहूया। अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी अतुल कुमार वर यांची नियुक्ती केली आहे। यापूर्वी गाडगेनगरचे प्रभारी ठाणेदार असलेले दिनेश दहातोंडे यांची आता नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे। सिटी न्यूजशी बोलताना नवनियुक्त ठाणेदार अतुल कुमार वर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी सांगितले की गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुंडगिरी करणाऱ्या आणि असामाजिक कृत्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही। अशा तत्वांना कायदेशीर कारवाईसोबतच वैयक्तिक धडा शिकवला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। नुकतीच अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त ठाणेदार म्हणून अतुल बर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सीपी अरविंद चावडिया यांनी 14 ठिकाणी विविध अधिकाऱ्यांच्या वेगळ्या ठिकाणी बदल्या केलेल्या आहे। यामध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार इथे दहातोंडे म्हणून प्रभारी ठाणेदार होते, त्यांना नांदगाव पेठ देण्यात आलं असून अतुल बर यांना गाडगेनगर पोलीस स्टेशन देण्यात आलं। एकूणच सर, गाडगेनगर पोलीस स्टेशनची जी हद्द आहे आणि या क्षेत्रामध्ये आपण म्हणजे आपली नियुक्ती झाल्यानंतर काय विशेष मी तसं या शहरात 2010 मध्ये PSI म्हणून सुरुवात केली आहे आणि या शहरात प्रोफेशन माझं झालेलं आहे। PSI असताना या शहरात होतो, API असताना या शहरात होतो। या शहराचा मला जवळपास 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे आणि हा अनुभव लक्षात घेताच माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी मला ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि मोठी जबाबदारी आहे। आयुक्तालयामधील सगळ्यात मोठं पोलीस स्टेशन गाडगेनगर पोलीस स्टेशन म्हणलं जातं आणि त्याला क्राईम रेट पण खूप जास्त असतो। एक भाग 1 ते 5 चे गुन्हे किंवा 6 गुन्हे, दारूबंदीचे गुन्हे, स्पेशली इथे आता एवढ्यात घरफोडीचे किंवा प्रॉपर्टी ऑफेन्सेस म्हणतो आपण, ते वाढत चाललेले आहे। शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत। मागच्या काही महिन्यात आपण बघितलं असेल, काही ठिकाणी खून झालेला आहे, काही ठिकाणी 306 सुद्धा दाखल झालेले आहेत। आणि मी एवढं सांगू इच्छुक आता की मला शहराचा बऱ्यापैकी अनुभव आहे। मी काल परवा पेट्रोलिंग केली आणि मी स्वतः पेट्रोलिंगमध्ये फिरतो पण आहे आणि जिथे जिथे मला कुठेतरी वाटेल की एखादी व्यक्ती अनवॉन्टेड व्यक्ती आहे, तो इतर ठिकाणचा आहे आणि त्याचं प्रेझेन्स आमच्या एरियात आहे आणि त्याच्याकडे काही सबळ कारण नाही आमच्या इथं प्रेझेन्स राहण्याचं, त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई घेईल आणि कायदेशीर कारवाई तर करेलच आणि त्याला माझ्या भाषेत पण नोंद देणार। सर, काय म्हणणार की ज्यामुळे सोशल मीडियावर जो क्रेज सुरू आहे, इंस्टाग्रामवर म्हणा, फेसबुकला म्हणा, यामुळे जे किशोरवयीन मुलं आहे यामध्ये गुंडतत्व आणि काहीतरी ग्रुप गँगवॉर सारखी घटना होती, त्याच्यामुळे नवसारीमध्ये सुद्धा हत्याकांड आता नुकतंच झालेलं आहे। यावर काय बघा, सोशल मीडियामुळे काय होतंय, आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय काही ग्रुप आहेत, त्या ग्रुपमध्ये भाईगिरी, असे चाकूचे सिम्बॉल्स वगैरे असं असतात आणि जे किशोरवयीन मुलं आहे ना त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ लागले, त्यांना ऍक्च्युअली समुपदेशाची गरज आहे, त्यांना काउन्सिल करण्याची गरज आहे। आणि हे जे मुलं आहेत ना, किशोरवयीन मुलं, यांना स्वतःच कळत नाही की आपण काय करतोय, त्यांना स्वतःच्या करिअरची भीती नाही आहे, त्याच्या वागण्यामुळे त्याच्या नातेवाईकावर किंवा त्याच्या आप्तसंबंधीवर काय परिणाम होऊ शकतात त्याची त्याला कल्पना नाही आहे। मी पॅरेंट्सला त्यांच्या एक आवाहन करेल की तुम्ही घरातच तुमच्या मुलांना या बाबतीत अवगत करून द्या, कारण की आमच्या ताब्यात जर मिळाला तर आम्ही नियमित जी रेग्युलर कारवाई असते कायदेशीर कारवाई करूच आणि मी स्वतःच्या भाषेमध्ये पण त्यांना समजू, मग ते किशोरवयीन असो की मग त्याच्यापेक्षा मोठा असो। तर भाईगिरी करणं या शहरात तरी सध्या माननीय पोलीस आयुक्त साहेब टॉलरेट करणार नाहीतच। आणि दुसरी गोष्ट आहे की काही पोरं जे चाकू घेऊन फिरतात, छोटे मोठे चाकू घेऊन फिरतात, सोशल मीडियावर दाखवतात की चायना चाकू वगैरे की माय भाई वैसा वैसा, तो चाकू सापडला की त्याच्यावर 100% पोलीस कारवाई होणार। मग त्यांनी तो चाकू पेन्सिल शिलण्यासाठी जरी घेतला असेल, कुठल्याही कारणासाठी जरी घेतला असेल, त्याच्या कारवाई होणार। एकूणच साहेब, आपल्या क्षेत्रामध्ये जे म्हणजे अवैध दारूचे व्यवसाय म्हणा किंवा अजून जे अवैध जे म्हणजे वरलीचा व्यवसाय म्हणा आणि काहीतरी म्हणजे ऑनलाईनचे व्यवसायाचे अवैध चालू आहे, यावर मी आमच्या आल्याच DP पाटीलला, तिन्ही DP पाटीलना बोलवलं, तिन्ही DP पाटीलना मी दम भरला की ते तुमचा म्हणजे पोलिसांचं कामच आहे, जिथे जिथे अवैध धंदे चालत आहेत त्याच्यावर प्रिव्हेंट करणं आणि ते समोर नष्ट करणं हे आमचं कामच आहे आणि हे आम्ही करतोय। आता 3 दिवसाची चार्ज घेतलेला मी स्वतः आता ड्राईव्ह काढणार, मी स्वतः प्रत्येक ठिकाणी घुसणार आणि ते चेक करून त्याच्यावर आळा घालणार। गुंडगिरी वाढणार नाही, असामाजिक तत्वांचा जे तांडव आहे ते वाढणार नाही आणि शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आपले काय प्रयत्न आहेत? बघा, माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये मॅक्झिमम महाविद्यालय आहेत, इथे बऱ्याचशा मुली, बऱ्याचशा महिला शिक्षणाकरता बाहेरून आलेल्या आहेत आणि साहजिक आहे या परिसरामध्ये बाहेरून येणाऱ्या टोळक्यांची संख्या वाढणारच आहे। तर त्यांना मी आता एक सूचना करतोय, जे बाहेरून माझ्या दृष्टीच्या बाहेरून इथे येतात
कुठल्या तरी कारणासाठी महिलांचा पाठलाग करण्यासाठी म्हणा किंवा काही मुलींचा पाठलाग करण्यासाठी म्हणा, त्यांना मी सज्जड दम देतो. जर सक्षम कारणाशिवाय माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये कोणी जर भाईगिरी करण्याचा प्रयत्न केला किंवा कुठल्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला कायदेशीर कारवाईनी जे काय कारवाई करायची ते करेलच, पण मी वैयक्तिक त्याला धडा शिकवणार हे निश्चितच. साहेब, हा जास्तीत जास्त महाविद्यालयीन एरिया आहे, जास्तीत जास्त ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी या क्षेत्रामध्ये येतात. जे जिथं ते राहतात तिथचे ते घरमालक आहेत, ते पोलिसांना सूचना नाही देत, त्यांच्याकडे त्यांची माहिती नाही राहते. तर या अशा घरमालकांना आपल्या काय सूचना? घरमालकांना पण हे म्हणतो की हे मॅन्डेटरीच आहे, हे संपूर्ण देशात चालतं. जर तुमच्याकडे कोणी भाडेकरू येतं, त्या भाडेकरूंची माहिती तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. त्या भाडेकरूची इत्तमभूत माहिती म्हणजे जसं आधार कार्ड, त्याचे काही पुरावे असतील तर ते घेतलेच पाहिजेत आणि स्वतःजवळ ठेवून ते पोलीस स्टेशनला सुद्धा सादर केले पाहिजेत. जेणेकरून काय होतं, एखाद्या वेळेस गुन्हा घडला तर आम्हाला ते सोपं जातं डिटेक्ट करायला. तर भाडेकरून बघते मी सांगणार आता की जे कोणी घरमालक आहे त्यांनी स्वतः आमच्याकडे यावं आणि भाडेकरूची संपूर्ण माहिती आमच्या इथे येऊन दाखल करावी. शेवटचा प्रश्न सर, गाठीनगरमध्ये जे नुकताच आकांक्षा हत्याकांड झालेला आहे त्या संदर्भात आपण 2 आरोपी सुद्धा अटक केलेले आहे, प्रतीक हिवसे आणि प्रथमेश अडाव म्हणून. आणि या घटने संदर्भात आपण सुद्धा अभ्यास केला का? काय याच्यामध्ये कुठपर्यंत तपास पोहोचला? बघा, प्रतीक हिवसेला आणि अनिकेतला अटक केलेली आहे, प्रथमेशला अटक केलेली आहे आणि हा तपास PI आमचे वाटोरे साहेब करत आहेत आणि गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आता ते आरोपीच्या विरुद्ध जे काही महत्तम पुरावे आहेत ते गोळा करणं सुद्धा चालू आहे आणि आमचा प्रयत्न हाच राहील की आकांक्षाच्या दोन्ही आरोपींना महत्तम शिक्षा न्यायालयातून मिळवून देऊ. एकूणच आपल्यासोबत होते अतुल बरसाहेब आणि या गाडगेनगर पोलीस स्टेशनची जबाबदारी आता त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि विशेष म्हणजे गुंड तत्वांना इशारा सुद्धा केला की त्यांच्या क्षेत्रामध्ये गुंडगिरी करण्यात जर आढळले तर त्यांना निश्चितच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कायदेशीर कारवाई त्यांच्यावर होणार, या प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. या गाडगेनगर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या महाविद्यालयीन मुलींची सुरक्षेची जबाबदारी माझी आहे हे समजून जर कोणीही मुलींची छेड काढली तर त्याला सुद्धा वैयक्तिक धडा शिकवणार, या प्रकारचा इशारा सुद्धा दिला आहे. मी कॅमेरा पर्सन मोहन सावंत, नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती. तर एकंदरीत गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या नव्या ठाणेदारांनी गुन्हेगारी आणि असामाजिक तत्वांविरोधात एक मजबूत आघाडी उघडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांच्या या कठोर भूमिकेवर परिसरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहेत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. वैद्यकीय शिक्षणामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. यावर्षीच्या नीट 2025 परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी विशेषतः मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनण्याचं आपलं स्वप्न साकार केलं आहे. असाच एक प्रेरणादायी प्रवास आहे बडनेरा नवी वस्ती शारदानगर येथील अलिजा खान आफताब खान या विद्यार्थिनीचा, जिने या परीक्षेत अघवघवीत यश मिळवून आपल्या कुटुंबाचं नाव रोशन केलं आहे. जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे अलिजा खानने सिद्ध करून दाखवले आहे. प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कठोर परिश्रम करून अलिजाने अतिशय कठीण मानली जाणारी नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशाने तिने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. अलिजाचे वडील आफताब खान हे एक समाजसेवक असून त्यांचा केबल ऑपरेटरचा व्यवसाय आहे. ते आपला व्यवसाय सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठ्या कर्तव्यदक्षतेने पार पाडत आहेत. बघूया नीट 2025 परीक्षेत उत्तम रँक मिळवून उत्तीर्ण झालेल्या अलिजा खानच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल. नमस्कार, सिटी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नीट 2025च्या परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. त्यापैकी मुलींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजी मारलेली आहे आणि या नीट परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचे डॉक्टरकडे जाण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. याचपैकी नीट परीक्षेत अतिशय कष्ट करून अतिशय मेहनत करून एक विद्यार्थिनी पास झालेली आहे, उत्तीर्ण झालेली आहे आणि तिचं नाव आहे अलिजा खान आफताब खान. ती माझ्यासोबत आहे. आपल्या चॅनलवर तिचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल. अलिजा, थैंक वेरी वेरी सो मच. आपने जो भी ये गुण प्राप्त किए, उत्तीर्ण हुए नीट परीक्षा 2025 में बहुत कठिन परीक्षा थी ऐसा माना जाता है, लेकिन आपने बहुत कष्ट मेहनत से ये हासिल किया.
आपके लिए बहुत बहुत कॉन्ग्रॅच्युलेशन सिटी न्यूज चॅनल की तरफ से. थँक्यू सो मच सिटी न्यूज. तर आपण अलिजा सोबत आता तिच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. या परीक्षेसाठी तिने काय काय प्रयत्न केले आणि कोणते तिने कष्ट केले आणि तिला पुन्हा कोणी सपोर्ट केला या संदर्भात आपण तिच्यासोबतच थेट संवाद साधूया. अलिजा, सबसे पहले आप बताओ कि जो आपने नीट की परीक्षा दी तो आपकी इसमें दैनिक जिसको अपने जो रूटीन था वो कैसा था? मेरा बस ऐसा रहता था कि मेरी नींद कम होती थी 3-4 घंटे की. मैं रात में 12-1 बजे तक सो जाती थी, सुबह 4-5 बजे तक उठ जाती थी. फिर उसके बाद मेरा शेड्यूल यही रहता था कि मुझे पढ़ना है और खाने को भी ज़्यादा टाइम नहीं देती. 5-10 मिनट में खाना खा लेती थी और बस पूरे दिन अपनी पढ़ाई में ही गुजारती थी. मैं स्टडी पॉइंट पे बैठ जाती थी तो वहाँ पे कैसा पूरा दिन पढ़ाई में निकल जाता था तो पता ही नहीं चलता था. और मैं वहाँ पे थी नांदेड़ में, तो मेरे पास कोई भी फ़ोन नहीं था, ना छोटा ना बड़ा, तो कोई डिस्ट्रैक्शन नहीं था. तो बस मेरा पूरा दिन पढ़ाई में ही जाता था ज़्यादातर. अलीजा, हमने सुना है कि आपके यहाँ जो फैमिली में शादी भी होती थी, कोई प्रोग्राम होते थे तो वहाँ पे भी आपको जाने देते थे या आप नहीं जाती थी, तो उसके बारे में बताइए. मेरे मम्मी पापा ने बचपन से ही बहुत स्ट्रिक्ट रखा मुझे पढ़ाई में. स्कूल में ही जब मैं थी तो मेरा 100% अटेंडेंस आता था हर साल. मुझे कई बार उसके सर्टिफिकेट भी मिले हैं और मैं एक भी दिन छुट्टी नहीं मारती थी, चाहे मेरी तबीयत क्यों ना ख़राब हो. मम्मी बोलते थे नहीं तुझे जाना है, एक भी दिन की पढ़ाई से बहुत नुकसान हो सकता है. तो मैं हर बार पूरे 100% अटेंडेंस रही मेरी स्कूल में भी और हमेशा मेरा 90 के ऊपर ही परसेंटेज रहा. हमेशा टॉपर ही रही मैं वहाँ पे भी और इसी वजह से आज मेरे इतने परसेंटेज आए और इतने मतलब मार्क्स आए नीट में और मैं एक सफल MBBS डॉक्टर बनने जा रही हूँ. और इसका श्रेय मैं मेरे मम्मी पापा को देना चाहूँगी. 50% मेरी मेहनत रहती है तो 50% मम्मी पापा की भी रहती है, क्योंकि उन्होंने भी मेरा पूरा साथ दिया और मुझे हमेशा प्रोत्साहित करा, मतलब कि नहीं तू कर सकती बेटा. हमेशा जब मैं डिमोटिवेट होती थी तो मैं अपने मम्मी को ही कॉल करती थी कि मैं कभी कोई वीडियो नहीं देखी मोटिवेशन की, मैं हमेशा मम्मी से ही मोटिवेशन लेती थी अपना. बस एक मन में दिल में बस यही था कि नहीं मुझे करके दिखाना है. जब मेरे मम्मी पापा ने मेरे से इतनी उम्मीद लगाई है तो मुझे करना ही है. अलीजा, आपकी जो नीट 2025 के एग्ज़ाम थे वो उसको बहुत टफ माना जाता है, बहुत कठिन परीक्षा थी ऐसे तज्ञ भी मानते हैं और विद्यार्थी भी मानते हैं. तो इसमें आपको कैसा अनुभव हुआ, उसको अपनी चैलेंज कर सके एग्ज़ाम को? नीट 2025 ये काफ़ी हार्ड था और मेरे लिए भी काफ़ी हार्ड रहा ये फेस करना. जब मैं वहाँ गई नीट की परीक्षा के दिन तो मुझे भी जब मैं वो क्वेश्चन सॉल्व कर रही थी तो काफ़ी हार्ड लग रहे थे. ऐसे ही मन में विचार चल रहा था कि इतने सेक्रीफाइसेस तो किए हैं, कहीं मेरा होगा या नहीं. लेकिन जब बाद में पता चला कि सभी को ये परीक्षा हार्ड लगी थी और सभी का स्कोर इतना ज़्यादा नहीं आ रहा है, तो इस बार रैंक के हिसाब से होने वाला था सब, तो मुझे फिर मैं निश्चित हो गई कि नहीं अब मेरा भी हो जाएगा और कहीं ना कहीं ये सेक्रीफाइसेस मेरे काम में ही आएंगे. अलीजा, आप नीट के बाद आप MBBS करने वाली हो, डॉक्टर बनोगी, तो डॉक्टर बनने के बाद आप कौन से इस पर ये जो अपना जो टारगेट था कौन से इसमें आप ये करना चाहती हो MBBS? अभी तो ज़्यादातर मैंने कुछ सोचा नहीं है. फ़िलहाल मैं MBBS करूँगी, उसके बाद मेरा जो भी दिल चाहे, जो मुझे इंटरेस्ट रहेगा जो फील्ड में, तो उस फील्ड में जाऊँगी मैं. लेकिन अभी कुछ फाइनल नहीं किया है, लेकिन फ़िलहाल तो MBBS में जाऊँगी मैं. इस टॉप परीक्षा में आपने बहुत अच्छे मार्क्स मिला है, तो आपके हिसाब से आने वाले बच्चों की पीढ़ी को अपन क्या संदेश देना चाहेंगे? मैं यही बोलना चाहूँगी कि हम सबको कड़ी मेहनत करनी चाहिए, क्योंकि आगे इसी पे हमारा फ्यूचर डिपेंड करता है. अगर हमने ये 2-3 साल मेहनत कर ली तो फिर आगे के हमारे 50-60 साल ये काम में आने वाली है. तो यही सोच के करना, नहीं तो अगर 2-3 साल मेहनत नहीं की तो फिर 50-60 साल ज़िंदगी के मेहनत में ही जाने वाले हैं. और सबसे बड़ी बात ये कि फ़ोन एक ऐसा डिस्ट्रैक्शन है जिसमें अपन यूट्यूब है, रील्स है, अदर सोशल मीडिया है, तो उससे काफ़ी डिस्ट्रैक्ट हो जाता है पर्सन. इसलिए स्टूडेंट ने कभी भी फ़ोन से दूरी ही बनाई रखनी चाहिए. इसीलिए मैंने ज़्यादातर मतलब फ़ोन था ही नहीं मेरे पास और मैं डिस्ट्रैक्ट होने को कुछ था ही नहीं. इसलिए जब मैं यही बोलना चाहूँगी सब लोगों को कि आपको फ़ोन से दूरी बनाई रखनी पड़ेगी. नीट 2025च्या परीक्षेत अलीजा खान ही 522 रँक घेऊन उत्तीर्ण झालेली आहे आणि मुलीमध्ये तिने सुद्धा एक बाजी मारलेली आहे.
तिने तिचे स्वप्न सांगितलेले आहे, डॉक्टर होणार आहे, डॉक्टर होऊन रुग्णसेवा करणार आहे. आणि तिच्या पाठीमागे आई वडील आणि नातेवाईक तसेच ज्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकले त्यांचा सुद्धा तिला खूप सपोर्ट भेटलेला आहे. अशा विद्यार्थिनीला सिटी न्यूज चॅनल परिवाराचे आमचे प्रमुख चंदूभाई सोजतिया आणि सिटी न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. भटनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज अमरावती. अलिजा खानचे हे यश खरंच कौतुकास्पद आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहेत. तिच्या कठोर परिश्रमाचं आणि कुटुंबाच्या पाठिंब्याचं हे फळ आहेत. अलिजाला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अपात्रतेचा बडगा कायम आहे. उच्च न्यायालयाने यामध्ये पुढची सुनावणी जी आहे येणाऱ्या 24 जून रोजी ठेवलेली आहे. यामध्ये परिवर्तन पॅनल यामध्ये बच्चू कडू हे बँकेचे अध्यक्ष झाले होते. यानंतर सहकार क्षेत्रातील बबलू देशमुख आणि त्यांच्या गटातील हरिभाऊ मोहोळ, रवींद्र गायगोले यांनी या संदर्भात तक्रार केली होती. बच्चू कडू यांना नाशिक जेलमधून न्यायालयीन शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचा जे पद आहे ते धोक्यात होता. या संदर्भात या अगोदर सुद्धा सुनावणी अपात्रती झाली होती, परंतु बच्चू कडू यांनी सुद्धा उच्च न्यायालयाची धाव घेतली. मुंबईच्या नागपूर खंडपीठमध्ये त्यांना येणाऱ्या 24 जूनला पुढची सुनावणी देण्यात आलेली आहे. एकूणच आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जर कारभार बघितला तर 2025 मध्ये बँकेचा नफा 51 कोटी होता असा पत्रकार परिषदमध्ये संचालक आनंद काळे यांनी सांगितलं आहे आणि ठेवी 2400 कोटी. त्याचबरोबर गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी आहे ते 730 कोटी, बँक FD 735 कोटी, म्हणजे 10.4% पूर्तता केली गेली असं सांगितलं आहे. यानंतर 2024 ला 647 कोटी कर्ज वाटप करण्यात आलं असून 2025 म्हणजे चालू वर्षी 611 कोटी कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. यामध्ये बांधकाम हार्डवेअर करिता घेतलेले ठराव हे सुद्धा घेतलेले आहे. आणि बच्चू कडू यांच्या गटाच्या संचालकाचं म्हणणं आहे की राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केलेली आहे आणि आम्ही न्यायालयामध्ये या अन्यायाविरोधामध्ये न्यायालयामध्ये न्याय मागितला आहे. येणाऱ्या 24 तारखेला बच्चू कडू हे अध्यक्षपदावर राहतील की नाही राहतील यावर पुढची सुनावणी होणार आहे. मी कॅमेरा पर्सन रोहन नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. जे लोक आपल्या कारमधून बाहेर फिरायला जाण्याची आवड ठेवतात, मग ते कौटुंबिक दौरे असो किंवा व्यावसायिक दौरे, पण भरमसाठ टोल टॅक्समुळे त्यांच्या खिशावर भार पडतो किंवा कधीकधी त्यांना आपला मार्ग बदलावा लागतो. त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने 15 ऑगस्टपासून राष्ट्रीय महामार्गावरील 3000 रुपयांमध्ये फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास जारी करण्याची घोषणा केली आहे. नवीन टोल धोरणाची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती आणि बुधवारी 19 जून रोजी करण्यात आलेली घोषणा याच धोरणाचा भाग आहे. ट्रिप म्हणजे एक टोल प्लाझा ओलांडणे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकाच दिवसात येण्या जाण्यात जेवढे टोल प्लाझा ओलांडाल तेवढ्या ट्रिप मोजल्या जातील. जर तुमच्या 200 ट्रिप 1 वर्ष संपण्याआधीच पूर्ण झाल्यात तर तुम्हाला पुन्हा नव्याने हा प्लॅन घ्यावा लागेल. फास्टॅग कसा रिचार्ज होईल तर नवीन प्लॅन ऍक्टिव्हेशनच्या दिवसापासून जोडला जाईल. 3000 रुपयांचा वार्षिक पास राजमार्ग ऍप, NHAI आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या पोर्टल सारख्या विविध माध्यमांवरनं रिचार्ज केला जाऊ शकतो. याकरिता लवकरच एक खास लिंक उपलब्ध केली जाईल. नवीन पास कोणासाठी असेल तर हा पास पूर्णपणे गैर व्यावसायिक वाहनांसाठी म्हणजेच खासगी कार, जीप आणि व्हॅनसाठी वैध असेल. क्लोज्ड कॉरिडॉर म्हणजे एक पूर्ण विभागाच्या स्वरूपात बनलेले हायवे एक्सप्रेसमध्ये एंट्री आणि एक्झिटला एकच ट्रिप मांडली जाईल. उदाहरणार्थ अमरावती नागपूर एक्सप्रेसवर एका बाजूचा प्रवास एक ट्रिप मानली जाईल. नितीन गडकरींच्या माहितीनुसार 3000 रुपयांमध्ये जास्तीत जास्त 200 ट्रिप म्हणजे 200 टोल प्लाझा पार करण्याची सोय. याचा अर्थ असा आहे की एका टोल प्लाझामध्ये खासगी कार चालकांना फक्त 15 रुपये भरावे लागतील, तर हायवे आणि एक्सप्रेसमध्ये टोल दरांची सुरुवातच किमान 50 रुपयांपासून होते. किमान 50 रुपये दराने 200 ट्रिपसाठी त्यांना 10,000 रुपये भरावे लागले असते. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवरच वैध असेल.
राज्यांचे हायवे याच्या कक्षेत येणार नाहीत. नवीन टोल योजनेच्या 10 महत्वाच्या गोष्टी. यामध्ये वार्षिक पास वाहन आणि त्यासंबंधीच्या फास्टॅगच्या पडताळणीनंतरच जारी केला जाईल. जर तुमच्या वाहनावर आधीपासून फास्टॅग असेल तर त्यावरच वार्षिक पास ऍक्टिव्हेट होईल. तो विंड स्क्रीनवर योग्य ठिकाणी लावलेला असावा. तो वाहनाच्या रजिस्ट्रेशन नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. फास्टॅग ब्लॅक लिस्टेड नसावा. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवरच वैध असेल. राज्यांचे हायवे याच्या कक्षेत येणार नाहीत. वार्षिक पास कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही. जर तो इतर कोणत्याही वाहनाकरिता वापरला गेला तर तो डिॲक्टिव्हेट होईल. वार्षिक पास अनिवार्य नाही. जर कोणाला तो घ्यायचा नसेल तर तो सामान्य फास्टॅगनेही काम चालवू शकतो. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की वार्षिक टोल पास अमर्यादित प्रवाशांसाठी नसेल, जशी की आधी शक्यता वर्तवली जात होती. गडकरींच्या घोषणानुसार यामुळे मोठी बचत होईल. चला तर मग पाहूया नेमकं नितीन गडकरी काय म्हणाले. पिछले अनेक दिनों से लोगों की टोल के बारे में काफ़ी तकरार थी. सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है, जिसमें 3,000 रुपये में जो पास है साल भर का, उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम 10,000 से ज़्यादा रुपए का टोल देना पड़ता था, वो केवल 3,000 रुपये में होगा. और ये जो वैलिडिटी है 1 साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं. इसके साथ साथ एक ट्रिप मीन्स एक टोल को क्रॉस करना. इसका फ़ायदा ये होगा कि 200 ट्रिप्स यानी 200 टोल क्रॉस करना होगा और एक टोल क्रॉसिंग की एवरेज कॉस्ट केवल 15 रुपये पड़ेगी. कुछ जगह पर ये 80 रुपये है, 50 रुपये है, 100 रुपये है, तो ये केवल 15 रुपये हो जाएगी. और मान लीजिए एक टोल पर आप 50 रुपये भी देते हो तो 200 टोल क्रॉस करने पर उसकी कीमत 10,000 होगी. उसके बदले में आपको केवल 3,000 रुपये में ये पास मिलेगा, एनुअल पास, और सालाना 7,000 रुपये की बचत होगी. और अभी जो सिस्टम हम लोग ला रहे हैं उसके बाद टोल नाके पे जैसे रुकना पड़ता था, रुकने की भी ज़रूरत नहीं पड़ेगी. और निश्चित रूप से ये जनता को ये स्कीम से राहत मिलेगी. ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है क्योंकि वही हमारा अधिकार है. बाकी रोड जो स्टेट के होते हैं उसके ऊपर ये लागू होने का प्रश्न ही नहीं होता. मैं फिर से एक बार आपको ये विश्वास दिलाता हूँ कि इससे काफ़ी बड़ी राहत मिलेगी. और 15 अगस्त से ये स्कीम पूरे भारत भर शुरू होगी और जिसमें निश्चित रूप से आपकी जो तकलीफ थी वो कम होगी. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास 3,000 रुपयामध्ये जारी करण्याची घोषणा केली आहे. नितीन गडकरींच्या या प्रयत्नाने खासगी वाहन चालकांच्या खिशावरील भार निश्चितच कमी होईल. विश्वकर्मा वंशीय समाज संस्था संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अमरावती जिल्ह्यामध्ये सुतार, लोहार, तांबट, सोनार आणि शिल्पी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, मोर्शी रोड, अमरावती येथे आयोजित या सोहळ्यात आपल्या समाजाचे भविष्य घडविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चला पाहूया सविस्तर वृत्तांत. अमरावती येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागोराव पांचाळ यांनी स्थान भूषवलेत, तर युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा, युवा उद्योजक सुनील खांजोडे तसेच अविनाश गव्हाणकर, अरुण भालेराव, विलास पवार, सुनील जानवी, संजय दीक्षित, गोपाळ राऊत, ज्ञानेश्वर कोसाईतकर, राजेश नागापुरे, केशव सपकाळ, शुभदा धमापूरकर, दिलीप पांचाळ, सचिन सुतार, राजकुमार राऊत, गणेश लाटेकर, योगेश कळमकर, गजानन चिंचोडकर, प्रमोद वेलकर, गजानन पातुरकर आणि मंगेश बेलवरकर हे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच त्यांना भविष्यातील वाटचालीस प्रोत्साहन देण्याकरिता स्मार्ट वॉचही भेट म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे भाव स्पष्ट दिसत होते. सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केलेत. या कार्यक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांचा सन्मान झाला नाही तर संपूर्ण समाजाला एक नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली. या वर्षी आमचे विद्यार्थी 50-55 विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौरवचा कार्यक्रम घेतलेला आहे. ह्या कार्यक्रमात आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी स्मार्ट वॉच आणि त्यांना प्रमाणपत्र हे समाजाला थ्रू दिलेले आहे.
त्याच्यानंतर हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही करू आणि पुढच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम करण्याचे मोठे नियोजन घेतलेले आहे. विश्वकर्मा ओशी समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा अमरावती या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता. सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना नवीन दिशा, नवीन रंग येणाऱ्या प्रगतीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वाटांमध्ये कशी प्रगती करता येईल याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आलं. वेगवेगळे उद्योग आहेत, शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, यांच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणाने कसं यशस्वी होईल यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले. विश्वकर्मा वंशीय समाज संस्थातर्फे आज जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून सुधार समाजाकडून सर्वांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभकामना. खरोखरच हा सोहळा केवळ एक सत्कार समारंभ नव्हता, तर तो भावी पिढीला प्रोत्साहन देणारा आणि समाजाला एकत्र आणणारा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न होता. विश्वकर्मा वंशीय समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राठी नगरात एका 56 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना नेमकी कशी घडली आणि सध्या या प्रकरणी काय तपास सुरू आहे तर जाणून घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती शहरातील राठी नगरमधनं एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे 56 वर्षीय शेतकरी गोपाल बाबासाहेब राणे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाल राणे हे राठी नगरचे रहिवासी असून ते शेतकरी होते. दररोज सकाळी ते पत्नीसोबत मॉर्निंग वॉकला जात असत. घटनेच्या दिवशीही ते पत्नीसोबत फिरायला गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की तिला काही लिखाणाचे काम असल्याने ती तिच्या आई वडिलांच्या बाजूच्या घरी जात आहे. पत्नी घरातून बाहेर पडल्यानंतर गोपाल राणे यांनी त्याच घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र गोपाल राणे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. गाडगेनगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण होतं की आर्थिक याचा शोध पोलीस घेत आहे. होती अमरावतीतून आलेली एक हृदयद्रावक बातमी. या घटनेमागील नेमकं काय कारण आहे हे पोलीस तपासातूनच समोर येईल. या घटनेवर आमचं लक्ष असेल आणि पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यात वाऱ्यासारख्या पसरलेल्या एका बातमी. मोर्शी शहरात एका धक्कादायक वस्तू सापडल्याची अफवा पसरली होती. ती नेमकी काय आहे आणि तिचं सत्य काय आहे पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात रामजी बाबा मंदिरालगत असलेल्या सावतानगर येथील वाचनालयाजवळ श्रीयुत गाढवे यांच्या जुन्या राहत्या घराचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. कॉलमच्या खोदकामादरम्यान अंदाजे 1 क्विंटल वजनाचा धातू सदृश मिसाईल सारखा एक अवशेष आढळून आल्याची बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. अनेकांनी याला खजिना किंवा मिसाईल असल्याचा दावा केलाय. सिटी न्यूजच्या प्रतिनिधींना ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि श्रीयुत गाढवे यांच्याशी संपर्क साधला. गाढवे यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की हा कोणताही खजिना किंवा मिसाईल नसून तो एक मशीनचा जुना भाग आहे. त्यांनी सांगितले की हा भाग त्यांनी बऱ्याच वर्षांपासून आपल्या घरी आणून ठेवला होता. घराचे पाडकाम झाल्यानंतर तो मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला होता आणि ढिगारा साफ करताना तो आता आढळून आला आहे.
गाढवे यांनी आवर्जून सांगितले आहे की हा भाग सोने किंवा चांदीचा नसून केवळ एक मशीनचा पार्ट आहे. काही नाही, तो मशीनचा लोखंडी एक पार्ट आहे, बाकी काही नाही. त्याला नट बोल्ट आहे तर ते तुटलेले आहे. तो पार्ट पडला होता, तो आणून टाकून दिला इथं. आता ते खोदकामात तो मातीत दबला आणि आता खोदकामचं माती जे काढणं चालू आहे त्याच्यातून तो दिसला. म्हणून लोकांनी अफवा उडून दिली की बा हे सापडलं ते सापडलं. काहीच सापडलं नाही आहे. लोखंडाचा तुकडा आहे फक्त तो एक, बाकी काही नाही आहे. नाही नाही नाही, मिसाईल नाही फिसाईल नाही. ते असतं तर आम्हीच पहिले सांगितलं असतं बा मिसाईल आमच्या घरी येणार कुठून आहे. मिसाईल नाही, काही नाही, कोणत्या विमानाचा पार्ट नाही, कोणतं कायचाच पार्ट नाही आहे. तो एका मशीनचा पार्ट आहे. विहिरीच्या कामाचे या मशिनरी असते ना, त्या स्टँडसारखा एक पार्ट आहे काहीतरी तो वजनी, बाकी काही नाही आहे तसं. तर मोर्शीतील या घटनेमागचं सत्य आता आपल्यासमोर आहे. तर केवळ अफवांवर विश्वास न ठेवता बातमीची सत्यता पडताळून पाहणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून दिसून येतं. अमरावती परतोळा मार्गावरील रस्त्याची दुर्दशा आता नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं असून कालच एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाचं हे दुर्लक्ष आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. अमरावती ते परतवाडा या मार्गावरील वलगाव ते पूर्णानगरपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही असा आरोप नागरिक करीत आहेत. मार्की फाट्याजवळ काल झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप युवकाचा बळी गेलाय. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ पथके पाठवून खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलंय. मात्र नागरिकांच्या मते जर हे खड्डे आधीच बुजवले असते तर हा भीषण अपघात टाळला आला असता. नागरिक संतप्त होऊन विचारत आहेत की प्रशासन या मार्गावर आणखी किती निष्पाप बळींची वाट पाहत आहे. हाच मार्केट स्टॉप आहे. या मार्केट स्टॉपवर काल मोठ्या प्रमाणात भीषण अपघाताची घटना देखील घडली होती. मालवाहू वाहन आणि टिप्परची मोठ्या प्रमाणात धडक बसल्याने खड्डा चुकवताना हा अपघात घडल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. मोठ्या प्रमाणात या मार्गावर साधारणतः 1 ते 1.5 फूट खड्डे निर्माण झालेले आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर ये जा करणाऱ्या प्रवाशांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. केव्हा या मार्गावर कसा अपघात घडणार आणि कोणाचं नुकसान निघणार याकडे संपूर्ण प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने या मार्गाने प्रवाशांना आणि पर्यटकांना चिखलदरा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरातील विदर्भाचा नंदनवन असलेला चिखलदरा या ठिकाणी पर्यटकांना जावे लागते. आणि या मार्गावर जे आहे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने अनेकांचे बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही आपल्यासोबत येथील नागरिक आहे, आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊ. हो, या मार्गावर काल मोठा अपघात घडला होता, काय सांगू शकणार आपण? हा मार्ग PWDच्या अंडरमध्ये येतो. या मार्गाची आम्ही आतापर्यंत 4 ते 5 वेळा तक्रार केलेली आहे. आमच्या येथील उपसरपंच उमेश भाऊ महिंगे, आमची पूर्ण टीम आम्ही स्वतःच याची तक्रार केली. हे माझं शेत आहे, मी माझ्या शेताच्या माती आणून ह्या गड्डा आतापर्यंत कमी 10 वेळा बुजवला. या हरामखोरांना धाडा सांगू नाही, हे तक्रार करू नाही, काहीच याचा फरक पडत नाही. गड्डा पडला, मुरुम आणला, मुरुम टाकून दिला. लोकांच्या घरातले बळी चालले. या अधिकाऱ्याच्या घरचा एखादा मेला पाहिजे, तेव्हा त्यांना माहिती होईल की आपल्या घरातलं मेल्यानंतर काय दुःख होते म्हणून. यांची कोणती दुरुस्ती नाही आहे. आता अपघात झाला, हे टिप्पर उभा आहे, आलं डंबर टाकलं, निपटली दुकानदारी. अजून 15 दिवसांना गड्डा तयार आहे. हा 12 महिन्यात यांनी 12टा गड्डा बुजवला. दर महिन्याला हा गड्डा बुजवतात. 4 दिवसांचा हा गड्डा तसा होतो. पूर्ण भ्रष्टाचाराच्या याच्यातून तयार झालेला हा गड्डा आहे. याच्यावर कोणतंच काम होत नाही. लेअर मारले जात नाही, काही नाही. खडी आणली, गोटे आणले, मुरुम आणला, टाकून दिला, निपटली दुकानदारी. लोकांचे बळी चालले. हे दरवर्षी इथं अपघात होतात. दरवर्षी एक ना एक मृत्यू होतो आणि यांना नंतर जाग येते. आज सकाळी काल ॲक्सिडेंट झाला, आज यांचं टिप्पर आलं, आता हे डांबर टाकतील, बुजवतील, आणखी उद्या हा गड्डा तयार आहे. अशी इथली परिस्थिती आहे. म्हणून म्हणतो की लोकांच्या घरातला बळी गेल्यापेक्षा हे जे PWD अधिकारी आहे यांच्या घरातले 1-2 बळी गेले पाहिजे ह्या अपघातात. म्हणजे त्यांना माहिती होईल की नाही बा खरोखर अपघातात मृत्यू झाल्यानंतर घरच्या लोकांना काय परिस्थिती होती म्हणून. मी गेल्या 4 वर्षापासून PWDला पत्रव्यवहार करता. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भेटी घेता, प्रत्यक्ष जाऊन आम्ही भेटी घेता. सन्माननीय गिरीसाहेब ज्यांच्या अखत्यारीत हा रस्ता येते त्यांना वारंवार फोन करतो, पण फोनवर रिस्पॉन्स देत नाही. आम्ही स्वतः जाऊन भेटतो,
त्यावेळेस ते कुठं मुरुम गोटे याच्या व्यतिरिक्त त्यांचं कुठं गाळं अटकलं हे मला माहीत नाही. त्यानंतर लोकप्रतिनिधी पण ह्या रस्त्यावर खूप मोठं दुर्लक्ष आहे. मागच्या सरकारमध्ये असताना आपल्या मतदारसंघाचे पालकमंत्री यशोमतीताई होत्या. ह्याच रस्त्यावरून दररोज ये जा करणारे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू होते. आता भाजपची सत्ता आहे, जिल्ह्यात सर्व भाजपचे आमदार आहे, पण तरीसुद्धा हे गड्डे आजच्या असे आहे. यांच्या रस्त्यावरून रोज जाणं येणं ज्या रस्त्यावरून करता येतं त्या रस्त्यावर जर यांचं दुर्लक्ष आहे तर गावाचा काय खाक विकास करणार आहे. हे झोपी गेलेले आणि त्यांच्या आशीर्वादानं हे जे गेंड्याची कातडी काढून बसलेले तिथं खुर्च्या तोडून राहिले हरामखोर, यांच्यामुळे हे सर्व आमच्या गोरगरिबांचे जीव चालले. आम्हाला अतोनात त्रास होत आहे, आमच्या गाड्याचे नुकसान होत आहे, आमच्या कमरीचे दुखणे निघत आहे. आता याच्यानंतर आम्ही प्रेमानं आतापर्यंत आम्ही अहिंसेच्या मार्गाने आम्ही त्यांना निवेदन दिले, पण याच्यानंतर जर या गड्ड्यावर कायमस्वरूपी जर तोडगा निघाला नाही, लोकप्रतिनिधी असो का प्रशासनातला कुठलाही अधिकारी असो, त्याने मात्र नांगडा करून इथं गाडल्याशिवाय राहणार नाही. अचलपूर उपविभागाचं काम उत्कृष्ट दर्जाचं असताना अमरावती उपविभागाचं काम मात्र थातूरमातूर का होत आहे असा सवालही उपस्थित होत आहे. अमरावती परतवाडा हा मार्ग मध्य प्रदेशला जोडणार असल्याने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यातच चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन असल्याने पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढते. त्यामुळे या खराब रस्त्यांमुळे अपघातांची शक्यता अधिकच वाढत आहे. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी केली आहे. या गंभीर परिस्थितीवर सार्वजनिक बांधकाम विभाग कधी लक्ष देणार आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास कधी उपलब्ध होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांनी गोवंश तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 149 गोवंश कातडी आणि 27 पिपे चरबे घेऊन जाणाऱ्या एका बोलेरो पिकअप जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू होता, मात्र यावर आता पोलिसांनी चाप लावला आहे. ऑपरेशन प्रहार या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी एक धाडसी कारवाई करत अमरावतीकडे जाणारी एक महिंद्रा बोलेरो पिकअप पकडली आहे. या पिकअपमधनं तब्बल 21 क्विंटल गोवंश कातडी आणि 810 किलो चरबीची वाहतूक केली जात होती. आंतरराज्य तस्करीचा हा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी वाहन आणि मुद्देमालासह एकूण 5,40,000 रुपयांचा माल जप्त केला आहे. अमरावती अकोला महामार्ग हा या तस्करांसाठी एक मोठा अड्डा बनला होता, परंतु पोलिसांच्या शिस्तबद्ध कारवाईने हा डाव उधळला गेलाय. या प्रकरणी पोलिसांनी 20 वर्षीय मोहम्मद शेख आरिफ आणि 38 वर्षीय मोहम्मद हाशम शेख कासम या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी गोवंश कातडी आणि चरबीच्या तस्करीतून मोठा नफा मिळवण्याच्या प्रयत्नात होते. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तर अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करीवर काही प्रमाणात अंकुश लागण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहेत. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या कारवाईची तीव्रता कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता.
याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार.